जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर आपापल्या पक्षाचा झेंडा फडकावावा यासाठी सर्व पक्ष नेत्याकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत। काल महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेबजी पाटील यांच्या शुभ हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी व रिपाई आठवले गट महायुतीच्या वतीने मौजे प्रचंडा येथे रोकडा सावरकर सर्कलच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब पाटील टाकळगावकर हे होते, तर प्रमुख उपस्थितीत माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव केंद्रे, माजी जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख मालक, रिपाईचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे, माजी जिल्हा परिषद सदस्य त्रिमक अब्बा गुट्टे, प्रदेश सरचिटणीस शिवानंद हेंगणे, तालुका अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष राम बेल्लाळे, तुकाराम पाटील, नारायण देशमुख, कमलाकर देशमुख, युवराज घोगरे, प्रदीप जाधव, काजळ प्रगतीचे सरपंच प्रवीण रेड्डी, श्रीकांत बनसुडे, नामदेव राळे, सुनील भावळे, जळकोट नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा प्रभावती कांबळे, अहमदपूर नगर परिषद उपनगराध्यक्ष अयाजभाई शेख यांच्यासह आदींची उपस्थिती होती। यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी महायुतीच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना निवडून देऊन येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर महायुतीचा झेंडा फडकवावा असे आवाहन केले। एसडी न्यूज 14 साठी धर्मपाल सरवदे, अहमदपूर, लातूर। प्रत्यक्ष आपण सर्वांनी आपल्या महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांना आपण आशीर्वाद द्यावा आणि येणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती महायुतीचा झेंडा फडकावा अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो आणि वही लांबलेलं भाषण संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद।